तिथं आले आता हे म्हणून हे झालं कुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी मनोनी तयाच्या चरणा वंदोनी प्रारंभ केला वर्णना हो तत्कृपेने आधीच्या दिना ग्रंथ समाप्त झाला शके 1818 दुर्मुख संवत्सरी वैशाख शुक्लात इंदू वासर पौर्णिमा तीथ ते दिनी ग्रंथ संपला. ग्रंथ करते परशुरामजी धोंडी महात्म्याचं वर्णन करतात. संतांनी वेगवेगळे महात्मे लिहिले, वेगवेगळे ग्रंथ लिहिले, अनेकाने अनेक ग्रंथ लिहिले. कोणी पांडुरंगाचं महत्त्व जाणलं, कोणी भगवंताच्या नामाचं, कोणी गुणाचं चिंतन केलं. तसं हे अधिक मास म्हणावं याला मलमास म्हणतात, याला पुरुषोत्तम मास म्हणतात. आता त्याचं वर्णन केलं गुरुजी. 365 दिवस 352 दिवस आता त्या दिवशी होते बघा तिथं ते ह्याचं कीर्तन ऐकताना, त्या पालमकराचं कीर्तन ऐक. हा अधिक मास कसा निर्माण होतो तर 10-30 महिने म्हणजे 10 दिवस असे 11 दिवसाचे म्हणून हा महिना बनत असतो, मराठी महिने. आणि हे संवत्सर हे जे महिना बनत असतो तो बनतो म्हणजे चंद्राच्या स्थितीनुसार हा महिना बनत असतो. आणि म्हणून 52-54 दिवस काहीतरी 354 दिवस, हा 364 दिवस, 362 दिवस समजा. हे कशाचे 65 दिवस हे कशाचे असतात? सूर्याच्या दिनाचे मानले जातात. आणि 352-54 हे मानल्या म्हणून सूर्याच्या चंद्राच्या तिथीनुसार हा अधिक मास महिना निर्माण होत असतो. म्हणून 1818 शके 1818 वैशाख महिना होता आणि त्याच्यामध्ये हा इंदू वासर पौर्णिमेचा दिवस होता. आणि त्या दिवशी या ग्रंथाची काय केली? समाप्ती केली, सांगता केली. ग्रंथ करते परशुरामजी आपल्या सर्व धोंडी महात्म्य ऐकणाऱ्या श्रोत्यांना सांगू लागले. माता पितरांच्या कृपे करुण मुंबापुरी ग्रंथ झाला संपूर्ण. एकदा करिता श्रवण पठण हो पापे संपूर्ण भस्म होती. ऐका, कोण संत आहे, कोण साधू आहे आप्पा की ज्यानं आई वडिलाचं वर्णन केलं नाही असं काय? आणि म्हणून आता ते क्षपक असो की माय बापे केवळ काशी ते नेणे जावे तीर्थ. कुठलंच तीर्थ करायचं नाही, हेच तीर्थ आहे. सकळ तीर्थाची धुरे हे का माता पितरे तया सेवे स्वीकिर शरीरे लोन केले. आणि म्हणून ज्यानं माय बापाची सेवा केली आणि कृपा ही माय बापाचीच असावी लागते. आणि त्या मायबापाच्या कृपेशिवाय देव सुद्धा काही तिथं करू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून माता पित्याच्या कृपेनं काय झालं, एका देवीच्या त्या आशीर्वादानं मी हा ग्रंथ पूर्ण केला का. आणि मग हा ग्रंथ ज्याने ऐकला, ज्याने हा ग्रंथ पठण केला, ज्यांनी हा ग्रंथ श्रवण केला तर नाही काय म्हणतात ग्रंथ करते, 1 नाही 2 नाही असंख्य पाप असणारी भस्म होऊन जातात, संपून जातात. एवढं या ग्रंथाचं महात्म्य या ठिकाणी परशुरामजी सांगतात. याने पुत्र पौत्रादी संतती आणि अखंडित योग संपत्ती इह लोकी मनोरथ पुरती तैसाची अंती मोक्ष लाभे. काय ग्रंथाचं महात्म्य असणार त्या ठिकाणी वर्णन करतात. पुत्र संतान होतात म्हणे, धनधान्याची प्राप्ती होते. मला सांगा, सोपे वर्मा सांगितले संती. मग सोपा वर्मा आपण हातात का धरू नये? फक्त या ग्रंथाचं काय करायचे? श्रवण करायचे, पठण करायचे. आणि सांगितलं बाबा या लोकामध्ये, या भूलोकामध्ये आपला उद्धार होणार आहे. आणि इथला भू उद्धार झाला रे झाला की मग तुम्हाला सद्गती मिळाल्याशिवाय राहणार नाही. परलोकात तुम्ही सुद्धा असणार, त्या ठिकाणी वैकुंठाला जाणार. पण कधी? जर हे ग्रंथ असणारा श्रवण पठण केला तर. ह्या 31 ग्रंथे सर्वथा प्रीती हो लोकोकनाथा. ह्या ग्रंथाचा मूळ करता गोलोकनाथ असे गोलोकनाथ असणारा या ग्रंथाचा करता आहे. 31 अध्यायाचा ग्रंथ आहे. कधी कधी काही माणसं सुरुवातीला येत नाहीत म्हणून सर्वांना टिप्पणी द्यावी लागते. हा ग्रंथ 31 अध्यायाचा आहे. आणि हा ग्रंथ ऐकल्याच्या नंतर हे ग्रंथ प्रीतीनं प्रेमानं अवलोकन करा, याचे श्रवण करा, पूजन करा. आणि मूळ करता कोण? गोलोकनाथ असं याचं नामाभिधान दिलं गेलेलं आहे. हेने अंतरी जे जे प्रेरिले ते
ते येथे पत्री लिहिले, न्यून्यात वादिक झाले तरी तेनेची क्षमिले पाहिजे. हो, जे अंतकरणामध्ये असतं, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताई पर्यावरेना. जे पोटी ते ओठी निघाल्याशिवाय राहत नाही. ग्रंथकर्ते सांगतात, मी हा ग्रंथ लिहिला. कधी निवून असेल, कमी पडला असेल सांगताना, कधी बोलण्यामध्ये वाचाळपणा अधिकपणा आला असेल, पण तुम्ही ओ मायबाप, तुम्ही ओ महिषाशी मूर्ती, काय करा तुम्ही, मी जे काही तुम्हाला असणार त्या ठिकाणी प्रबोधन केलेलं आहे, जे काही संबोधन केलेलं आहे, त्याच्यात काही चुकाही झाल्या असत्याल, काही योग्यही वाटलं असेल, त्याबद्दल मी क्षमत्व मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. ही या ग्रंथ रचनाकाराची असणारी अगदी नम्रपणाची भाषा या ठिकाणी. अधिक मास महात्म संस्कृत, तयाचे झाले हे प्राकृत, तरी संत श्रुते तुम्ही समस्त भावे सतत ऐकी तुम्ही संत असणारे मायबाप. फार ग्रंथ कठीण होता. संत कुणाला म्हणावं? जे अवघडाकडून सोप्याकडे नेऊन सोडतात त्यांना संत म्हणावं, आणि जे सोप्याकडून अवघडात नेतात ना, त्या व्यक्तींना संत म्हणायचं नाही. ते वेगवेगळे विचारवंत म्हणावं त्यांना. आणि मग संत काय करतात? सोपं करून सांगतात. कारण हा ग्रंथ संस्कृत भाषेमधला होता. पण तुमच्या आमच्यासाठी, कुणासाठी? या भक्तगणासाठी मी हा ग्रंथ समजावा, कळावा, उमजावा म्हणून या प्राकृत भाषेतून या ठिकाणी सांगितला. तो तुम्ही असणारा सावध चित्ताने श्रवण पठन करावं, अशी माझी विनंती ग्रंथकर्ते सांगतात. ह्या 31 अध्याया भीतर जी विस्तरे आहे कथा सुंदर, तीच संक्षेपे श्रुती सादर, सावधांतरे ऐकी जे. आतापर्यंत मी या 31 ग्रंथाचा असणारा त्या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे हा ग्रंथ. कधी कधी कुठं कथा असणारा त्या ठिकाणी कशी आली असेल, विस्तारित रूपात आलेली असेल, किंवा विस्तारित कथा असेल, पण ती सर्व श्रोत्यांना कंटाळवाणी होईल म्हणून मी संक्षिप्त रूपामध्ये आम्हाला सादर केलेली आहे. म्हणून ही कथा ऐकताना आपण श्रवण करत असताना दत्तचित्त देऊन सर्वांगाचे कान करून असणारी ऐकावी, जेणेकरून तुम्ही उद्धारालायक होताल. म्हणून मी तुमच्या समोर हे दिग्दर्शन केलं. ग्रंथकर्ते सांगतात, प्रथमाध्यायी मंगलाचरण, नारद मुनी प्रश्न कथन, काम्यकवनी कृष्ण जावून, पांडवा लागून भेटला. काय केलं? ग्रंथाची सुरुवात करत असताना कोणताही ग्रंथकार हे भगवंताचं चिंतन सुरुवातीला मांडत असतो, मंगलचरण मांडत असतो. कारण ग्रंथ हे अमंगळच नाही ना, त्याच्यामुळे मंगळच आहे. आणि म्हणून तिथं काय केलं, ते कथन आम्ही सुरुवातीला मांडलं गेलं. पुन्हा वनामध्ये जाऊन कुणी असणार त्या ठिकाणी काय केलं, नारद मुनी कथन सांगितलं. कुणाला? कृष्णानं आपल्या 5 पांडवांना भेटून ही कथा सादर केली. हा पहिल्या अध्यायातल्या ग्रंथाचं निरूपण मी केलं. ग्रंथकर्ते सांगतात, द्वितीय अध्यायी अधिक मासाचे वैकुंठ गमन सांगून साचे, अधिक मासासह श्री विष्णूचे गोलोक गमन वर्णिले. बर, दुसऱ्या अध्यायामध्ये मी माहिती काय सांगितली किंवा मी या ग्रंथाची रचना कशी केली आहे का म्हणतात. तर दुसऱ्या मासामध्ये मी या धोंडी महात्म्याचं किंवा अधिक मासाचं महती काय ही त्या श्रोत्यांना सांगितली. आणि मग वैकुंठामध्ये भगवान विष्णूचं वास्तव्य काय, तिथला महिमा काय, हे सत्यत्वाला मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. श्री विष्णूचं वर्णन केलं आणि त्या गोलोकामध्ये असणारं त्या ठिकाणी त्याचं वर्णन कसं आहे याचं निरूपण मी तुम्हाला केलं. आता तिसऱ्या अध्यायाची कथा पुढची ऐका. तृतीय अध्याया माझी उत्तम मला मासासी, पुरुषोत्तम नाम कैसे ते लाभले, अनुपम वर्णन झाले साचार. खरं वर्णन केलंय, साचार म्हणजे खरे. तिसऱ्या अध्यायात मी काय केलं, आताच सांगितलं होतं. या मासाला 3 नाव आहेत. धोंड्याचा महिना आपल्या ग्रामीण भाषेमध्ये किंवा खाजगी भाषेमध्ये धोंडी महात्म्य आहे. त्याचबरोबर याला पुरुषोत्तम मास म्हणतात. मग याला मल मास. मग या मल हा शब्द थोडासा खालच्या दर्जाचा आहे, पण या मल मासाच्या शब्दाला पुरुषोत्तम मास का नाव दिलं गेलं याचं गोड वर्णन मी या तिसऱ्या अध्यायामध्ये केलेलं आहे, असं ग्रंथकर्ते सांगू लागले. चौथ्यात आणि 5व्यात श्रीकृष्णे धर्मराया प्रत, द्रौपदीचे पूर्वजन्म वृत्त यथास्थित कथियले. एकच
गोष्ट पुन्हा 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 सांगण्याचा प्रयत्न केला की ते कंटाळवाणी रटाळवाणी वाटत असते बरं का. आणि म्हणून वेगळा वेगळा संतांनी आपला महिमा सादर करताना वेगवेगळे विचार आणि मत मांडले. 4थ्या अध्यायात आणि 5व्या अध्यायातली कथा काय झाली? श्रीकृष्णाने धर्मराजाला, धर्मपरायण असणाऱ्या राजाला द्रौपदीच्या पूर्व अवताराचं असणारं कथन करून सांगितलं. ती गोड कथा. आता आम्ही ती ऐकलीच नसल्यामुळं, दोन्ही महात्मा ऐकली, त्याच्यामुळे कथा काय कळलं आता आम्हाला? आता फक्त एवढंच आहे, आम्हाला कळतंय पुढं ओवी काय सांगते, शब्द काय सांगतो, याच्याशी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध होऊन सांगतो. पण खरं महात्म्य त्या द्रौपदीचं असणारं पूर्वजन्माचं कथन कसं कसं केलं हे मात्र या ठिकाणी या 4थ्या आणि 5व्या अध्यायात सांगितलेली कथा आहे म्हणतात. 6, 7 आणि 8 या 3 अध्यायात चोखट दृढ धन्व्याख्यान प्रसंगे स्पष्ट सुदेवाख्यान वर्णियले. सुदेवाख्यान वर्णन केलंय म्हणले मी. कुठं? 6वा, 7वा आणि 8वा. आणि म्हणून या अध्यायामध्ये चोखट सत्य खरे गोड सर्वांना पटेल असं मी व्याख्यान मांडलं गेलं. दृढधन्य व्याख्यान प्रसंग मांडला गेला. आता ते दृढधन्य व्याख्यान काय आहे ते आपण मला काही माहित नाही. त्याच्यामुळं जे काय असेल समजा त्याची महती मी सांगितली आणि त्याचं वर्णन मी 6व्या, 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. 9व्या अध्यायातलं कथन काय झालं श्रोते माय बापो ऐका म्हणतात. 9वा अध्यायी स्नानदानादी नियम सांगोनिया आदी पुरुषोत्तम पूजा विधे यथास्थित कथीयला. यथा निगुतीने सांगितलं. कधी कधी सांगाय का किती सांगू तरी ना ऐकती. हा सांगावंच लागतंय संतांना, वर हात करून सांगावं लागतंय. आणि म्हणून मी काय सांगितलं 9व्या अध्यायातली कथा. स्नानाचं महत्व काय? काही काही ग्रंथकर्त्याचं मी ऐकलं. माझे वडील सांगत होते 100 कामं सोडायचे आणि स्नान करायचं, 1000 कामं सोडायचे आणि भोजन करायचं. कारण कथेची सामग्री देहावसानावर. कधी कधी त्या गोष्टी असणारा पुन्हा पुन्हा माझ्या सतत ध्यानात येत असतात, म्हणून ते मी सांभाळत असतो गुरुजी. आणि म्हणून 9व्या अध्यायातलं दानाचं पुण्य काय, या हाताला किंमत कशाची आहे, दानाची आहे. फार मोठं किलोचं जरी असणारं सोन्याचं काकण जरी या हातात घातलं तरी त्याला किंमत नाही. पण एखाद्या भिक्षुकाला एक असणारी कोरभर भाकर जरी वाढली तर या हाताची किंमत वाढत असते. म्हणून दानाचं महत्व काय, त्याचबरोबर स्नानाचं महत्व काय, हे सगळं मी सविस्तर असणारा 9व्या अध्यायात कथा सांगितली आहे. 10वा माझी पूर्ण धेनूचे महत्व वर्णून गोपूजनासह वर्तमान गोदान महिमा सांगितला. हो, ग्रंथकर्त्याने सांगण्याच्या आधी मी करायला सुरुवात केली या गोष्टी. गोदानाचं महत्व काय आणि गोधनाचं महत्व काय. मी अगदी लहानपणापासूनच हे ऐकतो. त्याच्यामुळं मी गायीचं पूजनही करतो, बाईचं संवर्धनही करतो. आणखी आहे 2 गायी आहेत माझ्याकडे. संवर्धन करतो, संरक्षण करतो, सांभाळ करतो आणि अलोट करतो. आता हे करतो म्हणणं सुद्धा हे काही सांगणं बरोबर नाही, वस्तुस्थिती आहे. कारण जीवाभावातून मी असणार त्यांचा सांभाळ करतो. गाय आणि माय ही याच तुम्हाला जीवनामध्ये तगविणारी आणि तटविणारी आणि जगविणारी आहे. म्हणून तिचं पूजन करा. त्याचं महत्व ग्रंथकर्ते सांगतात. मी 10व्या अध्यायामध्ये हे कथन करून सांगितलेलं आहे. 11 विप्रपूजेचे महत्व वर्णोनियासाचे ब्रह्मस्वापहार दोषाचे विवरण केले असे. काही दोष असतात माणसाच्या मागे, मल विक्षेप वगैरे नावाचे दोष आहेत. त्याचं वर्णन कसं करायचं, त्यात ते दोष कसे गेले पाहिजे. विप्र म्हणजे ब्राह्मण, ब्राह्मणाची पूजा कशी केली पाहिजे. आता कधी कधी मी बोलताना हेच आता पुन्हा गुरुजी टाकते त्याच्यामुळे मी काही सांगणार नाही. पण प्रत्येकाने आपला धर्म सांभाळला पाहिजे. ब्राह्मणाने आपला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र प्रत्येकाने आपलं कर्म व्यवस्थित केलं पाहिजे आणि धर्मानं केलं पाहिजे. पण आता धर्म थोडासा बाजूला सारला गेलेला आहे. परंतु शास्त्र सांगतंय म्हणून आपण त्याचं अवलोकन केलं पाहिजे. त्याचा आपण असणार त्या ठिकाणी अंगीकार केला पाहिजे, अनुकरणही केलं पाहिजे, त्याला अनुसरून वागलं पाहिजे. आणि म्हणून धर्मपरायण किंवा ब्राह्मणानं कसं वागावं, ब्रह्मव्रत कसं आचरण करावं याचंही मी या ठिकाणी या 11व्या अध्यायामध्ये कथन केलेलं आहे. इथपर्यंतची कथा ग्रंथकर्ते सादर करतात. 12 अध्यायात संपूर्ण सांगोनिया स्नान महिमान दीप प्रज्वलनाचे पुण्य अनुभव युक्त वर्णिले. तुम्ही आम्ही आता ऐकलात. बऱ्याच काळापासून बऱ्याच माणसांना हे दोन्ही महात्म्य समजा ग्रंथ गावगाव पहिले असतील नसतील मला माहित नाही.
पण संध्याकाळ झाल्याबरोबर त्या ठिकाणी निरंजनाची वात आपल्या आईला होत होती आणि त्या वातीच्या सोबत मी तर आप्पा लहान असताना माझी माय ती हातामध्ये